नमस्कार. वेलकम टू कोकण डायरीज अँड मोर. आज आपण बघूया की घरगुती मसाला कसा बनवायचा. चला तर करूया सुरुवात. हा मसाला आपण भाजीसाठी किंवा आमटीसाठी वापरू शकतो. आपण बघू शकता इकडे आम्ही घेतलेले आहेत हे सगळं मसाले आहेत, खडे मसाले आम्ही काढून घेतलेले आहेत. हे सुकी कोथिंबीर म्हणजे धणे आपण घेतलेले आहे. इकडे जायफळ, दगडफूल, वेलची, तिखी, तमालपत्र, मेथी, मिरी, लवंग, जिरं आणि ही मसाला वेलची घेतलेली आहे. हा आहे सुंठ, मोहरी अर्धी वाटी घेतलेली आहे, खसखस घेतलेली आहे पाववाटी आणि वाईट तिळ्या घेतलेल्या आहेत. हा आहे मिरचीची पावडर आहे ही. हे आहे हळद आपण अर्धी वाटी घेतलेलं आहे, तेल आणि हा खडा हिंग. तर आता आपण सुरुवात करत आहोत. आपण कढईत तेल तापत ठेवलेलं होतं. तेल जास्त नाही घेतलेलं आहे. तर आता ह्याच्यात आपण एक एक हे खडे मसाले भाजून घेणार आहोत. आधी आपण जसं आपण बघता की लवंग आम्ही भाजून घेणार आहोत. जास्त भाजायचं नाही आहे. आता नेक्स्ट आपण मिरी घालतोय. गॅस जरा कमी करूया. मिरी आणि लवंग भाजून घेतल्यावर थोडंसं आपण दगडफूल घालणार आहोत. थोडीशी दालचिनी घालणार आहोत आणि जायफळ त्याचबरोबर आणि मसाला वेलची हे परत आपण परतवून घेणार आहोत तेलावर. आता आपण सुंठ पण ॲड केला आहे त्यात, तो पण ह्याच्याबरोबर आपण भाजून घेणार आहोत. आता आपण जे काही भाजून घेतलं आहे ते एका परातीत काढून घेऊया आणि नंतरचं मग भाजायला घेऊया. हे सगळं मी काढते आता कढई आपली जशी तापलेली आहे त्याच्यात तेल आहे आपलं थोडं, त्यामुळे जास्त तेल घालायची गरज नाही. थोडंसं घालूया आपण, एक थेंबापुरतं. त्यात तमालपत्र, जिरं आणि वेलची पण ॲड केली आहे आणि मोहरी, तीळ आणि खसखस. मेथी आपण आता ॲड नाही करत आहोत. हे एवढंच ॲड करून आपण हे भाजून घेणार आहोत. आता मी जसं भाजून घेते तेव्हा मी तुम्हाला सांगू इच्छिते की ही जी रेसिपी आहे ती मी आणि माझी सासूबाई मिळून करत आहेत. ही रेसिपी आली आहे माझ्या सासूबाईंच्या आईंकडून, ज्या गव्हाणे सत्तरी भागातल्या आहेत. त्यांनी ही रेसिपी आपल्या मुलीला म्हणजे माझ्या सासूबाईंना शिकवली आणि माझ्या सासूबाईंनी मला शिकवली आहे. ती आम्ही आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहोत. आपण जे आता भाजून घेतलं आहे ते पण आपण सेम परातीत काढून घेतलं आहे, कारण ॲट दी एंड आपल्याला ते सगळं मिक्सच करून घ्यायचं, त्यामुळे वेगळं ठेवण्यात काही हे नाही आहे. आता आपण थोडंसं परत तेल कढईत घालणार आहोत आणि त्यात मेथी आणि हिंग हे दोन्ही भाजून घेणार आहोत. तर आम्ही आता हिंग जो वापरला आहे तो खडा हिंग आहे, पावडर नाही वापरली आहे. हा हिंग आहे आणि आता मी मेथी घालते. हिंग आपला आता जरा फुलतोय जसं आपण बघतायत आणि वाससुद्धा सुटायला लागला आहे. तर आपण आता हे काढून घेऊ. आता आपण धणे घालणार आहोत, सुकी कोथिंबीर अजूनसुद्धा आपल्याला लागणार आहे. हे धणे आपण हे एवढं धणे आपण भाजून घेतो. ह्यात आपण परत तेल घातलं नव्हतं कारण कढईला तेल होतं, त्याच तेलात आपण ड्राय रोस्ट करून घेणार आहोत.
मसाला जो भाजून घेतलेला आहे तो आपल्याला जरा थंड करून वाटून घ्यायचा आहे. तर आता आम्ही मिक्सरमध्ये घातला आहे तो, पण आम्ही वाट बघतोय तो जरा थंड होण्याची. धणेसुद्धा आपण जसं भाजून घेतलं ते पण आपल्याला थंड करायला ठेवायचं. आणि हे एकदम वाटून मग आपण लाल तिखट आणि हळद ॲड करणार आहोत. आता वाटून घेतल्यावर आपला मसाला असा दिसतोय. गोडा मसाला किंवा काळा मसाला, ह्याला आपण गोडा मसाला किंवा काळा मसाला असं म्हणतो. हा सुद्धा आम्ही खिचडीत किंवा आणि कशा वापरू, पुलावात वगैरे आपण हा वापरू शकतो. आता आपण मसाले भातात, मसाले भातात पण ह्याचा उपयोग होऊ शकतो. तर आता आपण धणे जे आहेत ते वाटून घेऊया. तर आपण धणे जे मिक्सरला लावून घेतलं भाजून, त्यात आपण हा जो मसाला आहे काळा मसाला तो ॲड करणार आहोत आणि ते मिक्स करणार आहोत. हे मिक्स केल्यावर आपण त्याचं माप घेणार आहोत की हे किती वाट्या होतं आहे. त्याप्रमाणे आपण इथे जे लाल तिखट आहे त्यात तेवढंच लाल तिखट भाजून त्याच्यात ॲड करणार आहोत. तर आता हा जो आपण मिक्स करतो आहे त्यात साधारण ह्या साईजची वाटी घेतली आहे. तर जेवढ्या वाट्या होणार तेवढ्याच वाट्या आपण लाल तिखट घालणार आहोत. साधारण आपल्याला ह्या आपल्या 4 वाट्या झालेल्या आहेत धणे आणि तो वाटलेला मसाला जो आपण मिक्स करून घेतला त्याच्या. सो आता आपण काय करणार आहोत, परत कढईत थोडं तेल घालून आपण मिरची पावडर जी आहे आपली ती भाजणार आहोत. आम्हाला कोण स्पॉन्सर वगैरे काही नाही आहे, पण ही जी आम्ही मिरची पावडर जी आणतो खेडेकर नावाची, हा ब्रँड मला वाटतं गोव्यातच मिळतो आहे सध्या, पण तो प्युअर आणि बेस्ट क्वालिटीचा मिरची पावडर आहे. आम्ही तीच आणतो. तर तीच आपण वापरणार आहोत. सो आपण 4 वाट्या जसं बघतोय 4 वाट्याचं लाल तिखट घेणार आहोत. लाल तिखट भाजण्याच्या वेळेला आपण हळद पावडर पण ॲड केलेली आहे त्यात. हा लाल तिखट भाजता भाजता आपण त्यात ॲड करणार आहोत मीठ 1 चमचाभर. ऑलमोस्ट होत आलं आहे आपलं लाल तिखट भाजून. मी आधी सांगितलं आम्ही जी मिरची पावडर वापरतो ती खेडेकर गोवन स्पाइस हाऊस म्हणून. ही सूर्या नावाची मिरची पूड आहे आणि ही 100% प्युअर असते. तर हा व्हिडिओ स्पॉन्सर्ड नाही आहे, पण मी हे हायलाईट करते आहे कारण खरंच हा मिरची पावडर आम्ही रोजच्या जेवणात वापरतो आणि खूप प्युअर असतो. खूप बरी आहे क्वालिटी ह्यांची. लाल तिखट जे आपलं भाजून झालं आहे त्यात आपण हा जो गोडा मसाला जो आपला होता तो ॲड करणार आहोत. आता लाल तिखट भाजून थंड करून घेतलं आहे आणि त्यात आपण हे ॲड करणार आहोत आणि मिक्स करणार आहोत. हे मिश्रण वाटून घ्यायचं. हे मिश्रण आपण परत मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे आणि तीच आपली फायनल स्टेप आहे. आणि चाळायची गरज नाही आहे, पहिल्यांदाच मिरची पावडर चाळून घेतलेली आहे. त्यामुळे चाळायची काही गरज नाही आहे. आता हा मिक्स करून घेतल्यावर आपण परत हा मिक्सरला एकदा लावून घेणार आहोत आणि थंड करून घेणार आहोत. आपला मसाला मग रेडी. मिक्सरमध्ये वाटल्यावर साधारण हा मसाला असा दिसतो. ह्याची स्मूथनेस आणि ह्याचा कलर आपण बघू शकता. हाच मसाला आपण डायरेक्ट आमटीला किंवा भाजीला वापरू शकतो. तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.